चला तर तुमचा पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करते आपण बघूया. तुमच्या पार्टनरची करंट फिलिंग आपण बघूया. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचे पार्टनर त्यांच्याविषयी काय विचार करतोय प्लीज आन्सर मी. ओके, बॅलन्स करायचं आहे त्यांना. तुमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये बॅलन्स करायचं आहे डेफिनेटली. आय थिंक तुमच्या पार्टनरला त्यांच्या थ्रू गोष्टी हव्यात, त्यांच्या पद्धतीनं गोष्टी हव्यात, असं काहीतरी तुमच्या रिलेशनमध्ये येत आहे. ओके, त्यांच्या पद्धतीने गोष्टी आवडतात वाटतं त्यांना करायला. म्हणजे मी म्हणाल तसं असं झालं पाहिजे असं काहीतरी तुमच्या पार्टनरचं म्हणणं असतंय. ओके, थोडंसं हार्डवर्क आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये, थोडासा हार्डवर्क असणार आहे डेफिनेटली आहे आता सध्या आय थिंक असं मला वाटतं. बॅलन्स येणार आहे, बॅलन्स ते स्वतः करतात आहे त्यांच्या, पण मला वाटतं त्यांना त्यांच्या पद्धतीनं गोष्टी हव्यात. त्यांना जसं हवंय ना तसं आय थिंक तुम्हाला हँडल करण्याचा प्रयत्न करतात येतो. ॲक्शनमध्ये येणार, डेफिनेटली ॲक्शन घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि तुमच्याकडे येण्यासाठी किंवा तुमच्याशी बोलण्यासाठी डेफिनेटली आहेत. येणार, ते तुमच्याशी बोलणार, कॉन्टॅक्ट करणार तुम्हाला. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जर असेल, आय होप नसावी, पण असेल नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन तर डेफिनेटली ते तुम्हाला कॉलही करणार, तुमच्याशी बोलणार आहेत. बॅलन्स येणार आहे तुमच्या लाईफमध्ये. एंजलकडून काय मेसेज येतोय बघूया. त्यांच्या पद्धतीने आय थिंक गोष्टी हव्या आहेत असं वाटतंय, त्याच्यामुळं तुमचं थोडंसं रिलेशन हार्डवर्क चाललंय, चॅलेंजिंग चाललंय असं मला वाटतंय. ओके, एंजलचं काय मेसेज आहेत का बघूया. एंजल पार्टनर थ्रू काय मेसेज आहे का, जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या पार्टनर थ्रू काय मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. त्यांच्या पार्टनर थ्रू काही मेसेज असतील तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. आस्क युअर एंजल्स. काही गोष्टी अशा तुमच्या लाईफमध्ये झालेल्या असेल, तिथं स्टक सिच्युएशन झाले, तुम्हाला निघता येत नसेल बाहेर, तर एंजल तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतील. ओके, थोडंसं कनेक्ट राहा तुमच्या एनर्जीशी. ॲक्च्युली तुमची एनर्जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काही काळजी करू नका, नो नीड टू वरी. काळजी करू नका, सगळं ठीक होणार. एंजल स्वतः तुम्हाला सांगतात आहे थोडंसं स्वतःला वेळ द्या. सिच्युएशन होतील, वेळेनुसार थोड्या ठीक होतील असं डेफिनेटली एंजल तुम्हाला सांगतात आहे. ओके.